नमस्कार. आपण 11-12च्या इंटिग्रेटेड कोर्सला सुरुवात केलेली आहे. त्याच्यापैकी 11th स्टँडर्डचे काही व्हिडिओज आपण अपलोड केलेले आहेत. आपण 5 किंगडम क्लासिफिकेशन समजून घेत होतो. याच्या आधीच्या काही सीरीज व्हिडिओजमध्ये आपण किंगडम मोनेरा आणि किंगडम प्रोटिस्टाला समजून घेतलं, त्याचे वेगवेगळे डिव्हिजन समजून घेतले. या व्हिडिओमध्ये आपण किंगडम प्लांटे, किंगडम फंगाय आणि जर व्हिडिओ जास्त मोठा नसेल होत तर मग आपण किंगडम ॲनिमेलिया पण याच्या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करू. मी याच्या आधी पण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आणि आता पण ही गोष्ट महत्त्वाची ठरते की आपण सांगितली पाहिजे. ती म्हणजे की जेव्हा पण आपण क्लासिफिकेशनचा अभ्यास करत असतो त्यावेळेस कॅरेक्टर्स जे आहेत, कुठल्या कॅरेक्टरने आपण ओळखणार आहे की किंगडम प्लांटिया काय आहे, त्याचे वेगवेगळे कॅरेक्टर्स असणार आहे. ते कॅरेक्टर्स समजून घेणं तुमच्या एक्झामच्या अँगलनी आणि या स्टडी बेस जो आहे आपण जो समजून घेण्याचा प्रयत्न करतो इंटिग्रेटेड कोर्स, त्या अँगलनी महत्त्वाचं ठरते. ठीक आहे, तर आपण सुरुवात करूयात किंगडम प्लांटियापासून. याच्यामध्ये सगळे जे जनरल प्लांट ग्रुप्स असतात ते इन्क्लुडेड असतात. पण हा जो किंगडम आहे याच्यामध्ये डॉमिनेटेड जो प्लांट ग्रुप आहे, म्हणजे डॉमिनेटेड सर्वात जास्त ज्याचा प्रभाव आहे ते आहेत ऑटोट्रॉप्स. म्हणजे याच्यात तुम्हाला ऑटोट्रॉपिक ऑर्गॅनिझम सर्वात जास्त पर्सेंटेजमध्ये पाहायला मिळतात. जे आपण जनरल प्लांट्स बाहेर पाहतो ते मेजॉरिटी जी त्याची आहे ती ऑटोट्रॉप्स असतात. ऑटोट्रॉप्स असतात म्हणजे ते स्वतःचा फूड स्वतः प्रिपेअर करू शकतात आणि जी मेथड असते ती असते फोटोसिंथेसिसची. याच्यामध्ये काही सेमी ऑटोट्रॉप्स पण असतात. सेमी ऑटोट्रॉप्स म्हणजे काही प्लांट्स पाहिले असेल जे इन्सेक्ट कन्झ्युम करतात, इन्सेक्टला खातात, अशा प्रकारचे पण काही प्लांट ग्रुप आहे. पण ते फक्त इन्सेक्ट खातात का? नाही, तर इन्सेक्ट खाण्याचं रिझन दुसरं आहे आणि ते फोटोसिंथेसिस पण करतात, म्हणून त्यांना सेमी ऑटोट्रॉप्स म्हटलेलं आहे. सेमी याच्यासाठी कारण फोटोसिंथेसिसच्या मदतीने ते ग्लुकोज तयार करतात, पण या प्लांट्सला नायट्रोजनची गरज असते आणि त्या नायट्रोजनची नीड पूर्ण करायसाठी हे इन्सेक्टला ट्रॅप करतात. म्हणून अशा प्रकारच्या प्लांट्सला आपण इन्सेक्टिव्हरस प्लांट असं म्हणतो. म्हणजे इन्सेक्टवर सर्वाईव्ह करणारे किंवा इन्सेक्टवर डिपेंडंट असणारे प्लांट. कशासाठी असते? बेसिकली नायट्रोजनची नीड जी असते ती पूर्ण करायसाठी असते. मग याच्यामध्ये वेगवेगळे प्लांट्स आहेत, त्याचे नाव तुम्ही खूप ऐकले असतील. व्हीनस फ्लाय ट्रॅप ऐकलेलंच आहे तुम्ही. पिचर प्लांट आहे, ब्लेडवर्थ आहे, ॲज वेल ॲज हेटेरोट्रॉपिक पॅरासाइट्स. मग याच्यामध्ये सेमी ऑटोट्रॉपसोबत काही हेटेरोट्रॉपिक ऑर्गॅनिझम पण आहे. प्लांटमध्ये हेटेरोट्रॉपिक ऑर्गॅनिझम असतात जे फोटोसिंथेसिस करत नाही तर पूर्णतः दुसऱ्या जे ऑर्गॅनिझम असतात त्यांना खाऊन जगतात. अशा प्रकारच्या ऑर्गॅनिझमला आपण हेटेरोट्रॉपिक, मी याच्या आधी एक्सप्लेन केलेलं होतं हेटेरोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन. हेटेरो मीन्स डिफरंट, ट्रॉपिझम मीन्स टू सर्वाईव्ह, जे दुसऱ्यावर जगतात. ठीक आहे, अशांना आपण हेटेरोट्रॉपिक ऑर्गॅनिझम असं म्हणतो. काही पॅरासायटिक पण असतात. ठीक आहे, पॅरासायटिक हे एक टाईप आहे हेटेरोट्रॉपिझमचं. पॅरासायटिझम म्हणजे काय? तर एखादा छोटासा स्मॉल ऑर्गॅनिझम असेल, तो स्मॉल ऑर्गॅनिझम एखाद्या लार्ज ऑर्गॅनिझमच्या बॉडीच्या वर किंवा त्याच्या बॉडीच्या आतमध्ये राहून त्याला कन्झ्युम करतो, हळूहळू त्याच्यापासून फूड मिळवतो. अशा प्रकारचे जर ऑर्गॅनिझम असतील, अशा प्रकारचं काही जर ते परफॉर्म करत असेल तर आपण त्याला पॅरासाइट असं म्हणतो. आणि अशा प्रकारच्या जी पद्धत आहे, अशा प्रकारचं जे टाईप आहे त्याला आपण पॅरासायटिक ऑर्गॅनिझम असं म्हणतो. याच्यामध्ये यांनी एक एक्झाम्पल दिलेलं आहे, ते आहे कॅस्क्युटा. ठीक आहे, याला सर्च जर केलं तुम्ही इंटरनेटवर तुम्हाला याचे चांगले पिक्चर्स मिळेल. पुस्तकामधून आपण थेरीचा अभ्यास करतोय, पण त्याच्यासाठी तुम्हाला थोडीशी मेहनत स्वतः पण करावं लागणार आहे. ठीक आहे, याच्यामध्ये मेंबर्स ऑफ दिस किंगडम म्हणजे हे जे प्लांटी आहे याच्यामध्ये सगळे जे ऑर्गॅनिझम्स आहेत ते तर मल्टी सेल्युलर आहे. यांची जी सेल आहे ही युकॅरियोटिक सेल आहे. युकॅरियोटिक सेल आहे म्हणजे सेलमधले जे सेल ऑर्गॅनल्स असतात, जसं की न्यूक्लियस आहे, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आहे, गॉल्जी कॉम्प्लेक्स आहे, मायटोकॉन्ड्रिया आहेत. अशा प्रकारचे जे सेल ऑर्गॅनल्स आहेत हे मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून आपण याला युकॅरियोटिक सेल किंवा ज्याला न्यूक्लियस आहे अशी सेल या ऑर्गॅनिझम्सची असते. याच्यामध्ये क्लोरोफिल आपल्याला पाहायला मिळते. क्लोरोफिल काय आहे सगळ्यांना माहिती आहे, ग्रीन कलरचं पिगमेंट म्हणतो. पण याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की क्लोरोफिल ग्रीनच असलं पाहिजे असं काही नाही आहे, क्लोरोफिलचे वेगवेगळे टाईप्स पण आहेत. तर हा जो क्लोरोफिल पिगमेंट आहे हा प्लांट जे असतात त्यांना हेल्प करतात फोटोसिंथेसिससाठी. जे फोटोसिंथेसिसची प्रोसेस होते म्हणजे लाईट एनर्जीला केमिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट करण्याचं जे फंक्शन असते हे क्लोरोफिल या पिगमेंटकडे असते. तर मग हे जे किंगडम प्लांटी आहे याच्यामध्ये युकॅरियोटिक सेल असते, त्याच्यामध्ये क्लोरोफिल पिगमेंट आपल्याला पाहायला मिळतो. ठीक आहे, याच्याबद्दल आणखी आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये समजून घ्यायचं आहे येणाऱ्या चॅप्टरमध्ये. ठीक आहे, सेलला सेल वॉल पाहायला मिळते. सेलच्या अराउंड एक सेल वॉल पाहायला मिळते आणि ती सेल वॉल बनलेली असते एका बायोकेमिकल सबस्टन्सपासून, त्याला आपण सेल्युलोज असं म्हणतो. ठीक आहे, आणि सेल्युलोजचा अभ्यास तुम्हाला खूप चांगला करायला मिळेल तो केमिस्ट्री सब्जेक्टमध्ये. म्हणजे आपण 3 सब्जेक्ट घेऊन परस्यू करतो 11-12ला, फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी. तर केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला सेल्युलोज काय आहे याच्याबद्दल चांगलं समजायला मिळेल. तर सेल्युलोज हा एक सबस्टन्स आहे, केमिकल सबस्टन्स आहे, ऑर्गॅनिक म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या आतमध्ये सापडणारा सबस्टन्स आहे आणि त्याच्यापासून या प्लांट जे ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांची सेल वॉल तयार झालेली
असते. प्लांटमध्ये आणखी एक गोष्ट पाहायला मिळते, त्याला म्हणतात अल्टरनेशन ऑफ जनरेशन. अल्टरनेशन ऑफ जनरेशन काय आहे आपल्याला बघायचं आहे. आता सध्या समजायसाठी दोन प्रकारचे लाईफ स्टाईल असतात. त्याच्यामध्ये दोन प्रकारचे लाईफस्टाईल असतात. म्हणजे एक सीड असतो, ठीक आहे, आणि सीड जो असतो हा खूप वेळापर्यंत सीडच्या फॉर्ममध्ये राहू शकतो. नंतर त्याच्यापासून काय तर होते, प्लांट तयार होते. आणि अशाच प्रकारचे वेगवेगळे जे लाईफमधले स्टेजेस असतात असे आपल्याला पाहायला मिळतात. आपण याला अल्टरनेशन ऑफ जनरेशन असं म्हणतो. ठीक आहे, याच्याबद्दल डिस्क्रिप्टिव्ह आपल्याला नेक्स्ट चॅप्टर आहे पूर्ण, तो चॅप्टर आपण समजून घेऊ, ते आपल्याला अल्टरनेशन ऑफ जनरेशन चांगलं समजायला मिळणार आहे. ठीक आहे, तर मग याच्यामध्ये जे प्लांट किंगडम आहे, हा प्लांट किंगडम दोन मेजर ग्रुपमध्ये डिवाइड करण्यात आले. प्लांट किंगडम जो आहे हा दोन मेजर ग्रुप आहे. ठीक आहे, क्रिप्टोगॅमी म्हणू शकता तुम्ही, क्रिप्टोगॅम्स म्हणू शकता. ठीक आहे, दुसरा ग्रुप आहे फिनेरोगॅमी किंवा फिनेरोगॅम्स. आपण आपल्या सेशनमध्ये दोन शब्द प्रिफर करणार आहे. क्रिप्टोगॅम्स म्हणायला सोपी आहे, फिनेरोगॅम्स. ठीक आहे, दोन प्रकारचे ग्रुप्स आहेत. याला आणखी जास्त आपल्याला जसं की मी सांगितलं नेक्स्ट चॅप्टरमध्ये आपल्याला हा जो किंगडम आहे, किंगडम प्लांटी, हा पूर्णतः डिटेलमध्ये समजून घ्यायचा आहे. आता इथे काय समजायचं आहे की किंगडम प्लांटीला मेजर दोन ग्रुपमध्ये डिवाइड करण्यात आलेलं आहे, क्रिप्टोगॅमी आणि फिनेरोगॅमी. ठीक आहे, त्यांनी पण तिथे सांगितलेलं आहे पुढे की वी विल स्टडी दिस किंगडम इन डिटेल इन नेक्स्ट चॅप्टर. तर आपल्याला पुढच्या चॅप्टरमध्ये पूर्ण किंगडम प्लांटी जो आहे तो समजून घ्यायचा आहे. आता किंगडम फंगाई जो आहे हा एक स्पेशल प्रकारचा आहे, ग्रुप आहे, ऑर्गॅनिझमचा ग्रुप आहे. आधी काय व्हायचं की फंगसला प्लांटमध्ये कन्सिडर केल्यासारखं, प्लांटसारखं, कारण सगळं प्लांटसारखं दिसून पडतंय. प्लांट्स मूव्हमेंट करू शकत नाही, ते पण मूव्हमेंट करू शकत नाही, सेटल असतात. म्हणून मग यांना सगळ्यांना एका ग्रुपमध्ये ठेवण्यात आलं होतं, प्लांट आणि फंगसला. काही काळाच्या नंतर सायंटिस्टच्या असं लक्षात आलं की प्लांट जे आहे हे बेसिकली फोटोसिंथेसिस करू शकतात, फंगस फोटोसिंथेसिस करू शकत नाही. आणि फंगसमध्ये काही केमिकल्स खूप वेगळे पाहायला मिळतात आपल्याला प्लांटपेक्षा. म्हणून मग यांचा वेगळा ग्रुप तयार केला, वेगळा किंगडम तयार केला, त्याला आपण किंगडम फंगाय असं म्हणतो. हे सगळे युकॅरिओटिक आहे, म्हणजे यांची जी सेल असेल ही सेल आपल्याला युकॅरिओटिक सेल पाहायला मिळेल. एक मिनटं. तर किंगडम फंगाईमध्ये जे ऑर्गॅनिझम असतात त्यांची सेल युकॅरिओटिक सेल असते, म्हणजे याच्यामध्ये न्यूक्लियस पाहायला मिळतो आणि सेल ऑर्गॅनल्स पाहायला मिळतात. हेटेरोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन पाहायला मिळते, दुसऱ्या ऑर्गॅनिझमवर जगतात. आणि एक्स्ट्रा सेल्युलर डायजेशन आपल्याला पाहायला मिळते. आपल्याला एक्स्ट्रा सेल्युलर डायजेशन थोडं चांगलं समजून घ्यायचं आहे. एक असते इंट्रा सेल्युलर डायजेशन, म्हणजे सेल असते, त्या सेलच्या आतमध्ये फूड मटेरियल जातो आणि फूड मटेरियल आतमध्ये गेल्याच्यानंतर सेलच्या आतमध्ये डायजेशन होते, याला आपण इंट्रा सेल्युलर, सेलच्या आतमध्ये होणारं डायजेशन म्हणतो. मग एक्स्ट्रा सेल्युलर डायजेशन म्हणजे काय, तर डायजेशन आपण सिम्पली समजून घेऊ की डायजेशन म्हणजे ब्रेकडाऊन ऑफ फूड मटेरियल. एखादं फूड मटेरियल आहे ते प्रोटीनपासून तयार झालं असेल तर त्याच्या स्मॉलर सबस्टन्समध्ये त्याला ब्रेकडाऊन करणं. प्रोटीन अमायनो ॲसिडपासून बनतात, अमायनो ॲसिड, तर मग प्रोटीनचं ब्रेकडाऊन जर अमायनो ॲसिडमध्ये होत असेल तर मग त्याला आपण डायजेशन म्हणजे ब्रेकडाऊन, सिम्पल समजायसाठी आपण त्याला ब्रेकडाऊन ऑफ फूड मटेरियल असं म्हणू शकतो. हे ब्रेकडाऊन ऑफ फूड मटेरियल ॲसिडच्या मदतीने केल्या जाते. तर फंगस काय करतात की बाहेर समजा ब्रेड आहे तर ब्रेडच्या वर ॲसिड रिलीज करतात, वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल सबस्टन्स रिलीज करतात आणि ते केमिकल सबस्टन्स या ब्रेडचा वरचा जो भाग आहे याचा ज्यूस तयार करतात, म्हणजे त्याचं ब्रेकडाऊन करतात आणि नंतर फंगस याला ॲब्झॉर्ब करतात सेलच्या आतमध्ये. म्हणून मग याला एक्स्ट्रा सेल्युलर डायजेशन असं म्हणतात. तर किंगडम फंगाई जे आहे त्या किंगडम फंगाईमध्ये आपल्याला एक्स्ट्रा सेल्युलर डायजेशन पाहायला मिळते. आणखी कॅरेक्टर काय आहे यांचं, तर हे वार्म आणि ह्युमिड प्लेसमध्ये पाहायला मिळतात. वार्म म्हणजे थोडीशी उष्णता लागते आणि ह्युमिड म्हणजे वॉटर, पाण्याचं पर्सेंटेज असलं पाहिजे एअरमध्ये, त्याला आपण ह्युमिड प्लेस असं म्हणतो. अशा ठिकाणी तुम्हाला फंगस पाहायला मिळतात. यांची बॉडी सिम्पल असते, एकतर युनिसेल्युलर असू शकते, युनिसेल्युलर बॉडी असू शकते किंवा मल्टी सेल्युलर बॉडी असू शकते, दोन्ही टाईपची बॉडी असू शकते. ठीक आहे, जर मल्टी सेल्युलर असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला दोन्ही युनिसेल्युलर असेल किंवा मल्टी सेल्युलर असेल त्याच्यामध्ये आपल्याला हायफी पाहायला मिळते. ठीक आहे, हायफी. जर एखाद्या ब्रेडवर किंवा एखाद्या पोळीवर समजा आपल्याला जर फंगस लागलेला दिसत असेल, त्याला जर ऑब्झर्व केला आपण, खूप जास्त ऑब्झर्व करण्याची म्हणजे हार्मफुल पण असू शकतात फंगस, तर थोडंसं काळजीपूर्वक जर आपण त्याचं ऑब्झर्वेशन केलं तर आपल्याला त्याच्यामध्ये असे थ्रेड दिसतात, असे धागेसारखे दिसतात, ते धाग्यापासून बनलेलं दिसतं फंगस. तर हे जे धागे किंवा असं थ्रेडसारखं स्ट्रक्चर दिसतं आहे याला आपण हायफी असं म्हणतो. हायफीबद्दल बोलताय तर त्याचे दोन प्रकार असतात हायफीचे. हायफी जर आपण अशी ड्रॉ केली तर याला म्हणतात नॉन सेप्टेड हायफी आणि सेप्टेड हायफी म्हणजे याच्यामध्ये असे ब्रेक, ठीक आहे, हे याची डिवाइड झालेली आहे हायफी, तर याला आपण सेप्टेड हायफी असं म्हणतो. अशा प्रकारच्या दोन हायफी थ्रेडसारखे स्ट्रक्चर आपल्याला फंगसपासून पाहायला मिळतात आणि फंगस अशाच प्रकारच्या थ्रेड्सपासून बनलेलं असते आणि जसं की आपण बघितलेलं हायफी असं म्हणतात.
याच्यामध्ये जे फंगस आहेत, लार्ज फंगस, त्याला आपण मशरूम असं म्हणतो, जनरल भाषेमध्ये काय म्हणतो, मशरूम. हे लार्ज फंगस आहेत, यांच्यामध्ये आपल्याला कॉम्पॅक्ट सेल पाहायला मिळते. म्हणजे त्यांच्या ज्या सेल्स असतात या पूर्णतः कॉम्पॅक्टली अरेंज असतात, त्यांना एक स्ट्रक्चर मिळालेलं असते स्पेसिफिक. जर मोठे फंगस असेल तर आपल्याला असे पाहायला मिळतात ते, म्हणजे त्यांना काय मिळालेलं आहे, एक पर्टिक्युलर स्ट्रक्चर मिळालेलं आहे. हे कशामुळे पॉसिबल होऊ शकते, जर सेल एकदम कॉम्पॅक्ट असेल, एकदम एकामेकाच्या जवळ असेल आणि एक शेप तयार होत असेल, तर मग अशा प्रकारचं स्ट्रक्चर जे आहे आपल्याला लार्ज फंगसमध्ये पाहायला मिळतं. ठीक आहे. युनिसेल्युलर जर ऑर्गॅनिझम असेल किंवा युनिसेल्युलर जर फंगस असेल तर त्याचं जे प्रोटोप्लास्ट आहे, प्रोटोप्लास्ट म्हणजे काय, तर आपण सेल ड्रॉ करतो, हे म्हणतो प्लाझ्मा मेम्ब्रेन सेलची. प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या आतमध्ये जे काही आहे सेलचं ते त्याचं प्रोटोप्लाझमस आहे, इन्क्लुडिंग न्यूक्लियस. म्हणजे न्यूक्लियस सोबत जे काही आहे सेलचं त्याला आपण प्रोटोप्लास्ट असं म्हणतो. आणि हा प्रोटोप्लास्ट जर युनिसेल्युलर फंगस असेल तर मेनी न्यूक्लियाय असतात त्याच्यामध्ये. काय असतात, मेनी न्यूक्लियाय. म्हणजे एक न्यूक्लियस नसतो तर खूप सारे न्यूक्लियाय असतात. ठीक आहे. मेनी एक असू शकतात, दोन असू शकतात, तीन असू शकतात, चार असू शकतात. मेनी न्यूक्लियाय आपल्याला पाहायला मिळू शकतात. अशा प्रकारचे जे फंगस आहेत त्यांचे या ठिकाणी एक्झाम्पल दिलेलं आहे. एक रायझोफस आहे आणि दुसरा आहे सॅक्रोमायसिस. आपल्याला सॅक्रोमायसिस जो यीस्ट ज्याला म्हणतो आपण, याला मोठ्या प्रमाणात जी बेकरी इंडस्ट्री वगैरे असते याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात यूज केला जाते. याच्याबद्दल पण आपल्याला बायोटेक्नॉलॉजीचा चॅप्टर जेव्हा होईल तेव्हा डिटेलमध्ये डिस्कशन करायचं आहे. आता तुम्हाला फक्त समजून घ्यायचं आहे की व्हॉट इज मीन बाय फंगस. फंगस म्हणजे काय, एक्झॅक्टली कशाला फंगस म्हणाल तुम्ही. तर जर युनिसेल्युलर असेल तर त्याच्या प्रोटोप्लास्टमध्ये म्हणजे प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या आतमधला जो काही भाग असतो सेलचा त्याच्यामध्ये तुम्हाला एका न्यूक्लियसच्या ठिकाणी खूप सारे न्यूक्लियाय पाहायला मिळतात. एक असेल तर आपण न्यूक्लियस म्हणतो, खूप सारे असेल तर आपण त्याला न्यूक्लियाय असं म्हणतो. आता याच्यामध्ये जे फंगस असतात त्याला आपण फिलामेंटस फंगस म्हणतो. ठीक आहे. फिलामेंटस फंगस थोडेसे असे थ्रेडपासून तयार झालेले असतात. हे थोडेसे सवय लागायचे ना. अच्छा, तर असे थ्रेडपासून जर तयार झाले असेल, असे धाग्यापासून तयार झालेले फंगस जर असेल तर आपण याला फिलामेंटस फंगस असं म्हणतो. ठीक आहे. हे जे फिलामेंटस फंगसपासून तयार झालेली बॉडी असते, म्हणजे मी आता हे जे काही ड्रॉ केलं वेगवेगळ्या थ्रेड्स, असे लाईन्स ड्रॉ केले आपण, याला थ्रेड्स असं म्हणतात, हायफी. तर अशा हायफीपासून बनलेल्या फंगसला आपण फिलामेंटस फंगस म्हणतो. आणि त्याची ही जी बॉडी तयार झालेली आहे या फिलामेंटमुळे याला आपण मायसेलियम असं म्हणतो. इथे दिलेलं आहे मायसेलियम. ठीक आहे. आता मायसेलियममध्ये दोन प्रकारचे हे असू शकतात, हायफी असू शकतात. हे छोटे छोटे ज्या लाईन्स आहेत ड्रॉ केले आपण, धागेसारखे जे स्ट्रक्चर ड्रॉ केलेले आहे, दोन प्रकारचे असू शकतात. सेप्टेड असू शकतात किंवा नॉन सेप्टेड असू शकतात. मी मगाशी सांगितलं की असं जर आपण ड्रॉ केला हायफी तर हायफी नॉन सेप्टेड म्हणजे याच्यामध्ये डिव्हिजन नाही आहे, आणि सेप्टेड पण असू शकतात म्हणजे याच्यामध्ये डिव्हिजन पण अशा प्रकारचं पाहायला मिळू शकते. जर एखादा जो हायफी आहे तो जर युनिसेल्युलर किंवा मल्टीसेल्युलर पण असेल आणि त्याच्यामध्ये जो हायफी आहे, ठीक आहे, आता एखादा हायफी ड्रॉ केला असेल, हा हायफीमध्ये नॉन सेप्टेड हायफी आहे. ठीक आहे. म्हणजे कुठल्या प्रकारचं डिव्हिजन आपल्याला पाहायला मिळत नाही आणि याच्यामध्ये खूप मल्टी न्यूक्लिएटेड आहेत. मल्टी न्यूक्लिएट आहे म्हणजे एकापेक्षा जास्त आपल्याला काय मिळालं पाहिजे, एक किंवा दोनपेक्षा जास्त आपल्याला याच्यामध्ये न्यूक्लियस पाहायला मिळतात. अशा प्रकारच्या हायफीला कोइनोसायटिक हायफी असं म्हणतात. हे सगळे नाव आहेत, कॅरेक्टर्स आहेत. कोइनोसायटिक हायफी असं आपण त्याला म्हणतो. आता फंगसला पण सेल वॉल असते, पण ही फंगसची सेल वॉल स्पेशल प्रकारची असते, म्हणून आपण याला प्लांट ग्रुपपासून वेगळं करतो. प्लांट आणि फंगस जसं मी आधी सांगितलं एकाच ग्रुपमध्ये होते, आता त्याचे दोन वेगवेगळे ग्रुप तयार झालेले आहे. त्याच्या मागचं रिझन हे आहे की याच्या सेल वॉल्स जे असतात प्लांट आणि फंगसचे वेगवेगळे आहेत थोड्याशा. पहिली गोष्ट, फंगसची जी सेल वॉल तयार झालेली असते हे कायटिन नावाचं सबस्टन्स आहे, त्यात सबस्टन्सपासून तयार झालेली असते किंवा पॉलिसॅकराइडपासून तयार झालेली असते. पॉलिसॅकराइड्सबद्दल केमिस्ट्री या सब्जेक्टमध्ये तुम्हाला आणखी जास्त चांगलं समजायला मिळेल. ठीक आहे. मग केमिस्ट्रीमध्ये पण लक्ष द्यायचं आहे, बायोलॉजीकडे जायचं असेल तर. ठीक आहे. आणि फंगल सेल्युलोज अशा तीन प्रकारचे वेगवेगळे जे सबस्टन्स असतात याच्यापासून पण आपल्याला पॉलिसॅकराइड्सला आपण फंगल सेल्युलोज असं पण म्हणू शकतो. तर कायटिन आणि पॉलिसॅकराइड किंवा आपण त्याला फंगल सेल्युलोज असं म्हणतो, याच्यापासून फंगसची सेल वॉल तयार झालेली असते, म्हणून आपण याला प्लांट ग्रुपपासून वेगळं केलं. द फंगाई एक्झिबिट हेटेरोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन. आपल्याला फंगसमध्ये काय पाहायला मिळते, तर हेटेरोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन पाहायला मिळते. म्हणजे हे दुसऱ्या ऑर्गॅनिझमवर फूडसाठी डिपेंड असतात. ठीक आहे. मोस्टली दे आर सॅप्रोफायटिक. याच्या आधीच्या पण व्हिडिओमध्ये आपण सॅप्रोफायटिक मोड ऑफ न्यूट्रिशन एक्सप्लेन केलं होतं. सॅप्रोफायटिक मोड ऑफ न्यूट्रिशन म्हणजे सॅप्रोफाइट्स अशा ऑर्गॅनिझमला आपण म्हणतो जे डेड ऑर्गॅनिझमवर सर्व्हाइव्ह करू शकतात. एखादा डेड ऑर्गॅनिझम आहे किंवा पार्ट ऑफ ऑर्गॅनिझम आहे, जसं एखादा कुठला प्लांट असेल, त्या प्लांटची फांदी तुटलेली असेल तर तो लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा पार्ट झाला, पण तो पूर्ण डेड नाही आहे. ठीक आहे.
पण तो सेपरेट झालेला आहे. तर अशा प्रकारच्या डेड पार्ट्सवर किंवा डेड बॉडीवर जगणाऱ्या ऑर्गॅनिझमचं जे मोड असते त्याला आपण सॅपोरोफायटिक मोड असं म्हणतो. हे अशा प्रकारच्या डेड ऑर्गॅनिझमवर पाहायला मिळतात. पॅरासाइटिक मोड ऑफ न्यूट्रिशन पण आपल्याला आपण थोडंसं डिस्कस केलेलं आहे. पॅरासाइटमध्ये छोटा ऑर्गॅनिझम म्हणजे खूप वेळ आपल्याला पण फंगसचं इन्फेक्शन होते. तर हे पॅरासाइटिक असते, म्हणजे दुसरा फंगस काय करतो, आपल्यावर अटॅक करतो आणि ते फंगस आपल्या शरीराच्या आतमध्ये किंवा शरीराच्या वर राहून आपल्याला नुकसान पोहोचवतात. अशा प्रकारचे फंगस जे असतात किंवा अशा प्रकारचं जे मोड असतं त्याला आपण पॅरासाइटिक मोड असं म्हणतो. याला प्रेडिटरी मोड पण म्हणू शकतो. प्रेडिटर म्हणजे शिकार करणे. ठीक आहे. तर काही फंगसमध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की ते एक पर्टिक्युलर सिलेक्ट केलेलं असते. समजा अँट असेल, मुंगी असेल, तर मुंगीवर अटॅक करणारे स्पेशल प्रकारचे फंगस असतात. प्लांटवर अटॅक करणारे स्पेशल प्रकारचे फंगस असतात. म्हणून मग त्याला प्रेडेटरी शिकार करणारे फंगस असं आपण म्हणू शकतो. फंगसमध्ये दोन्ही प्रकारचे रिप्रोडक्शन पाहायला मिळतात. सेक्शुअल रिप्रोडक्शन पण पाहायला मिळते आणि एसेक्शुअल रिप्रोडक्शन पण आपल्याला पाहायला मिळतं. ठीक आहे. सेक्शुअल आणि एसेक्शुअल रिप्रोडक्शन काय असते याच्याबद्दल आपल्याला आणखी जास्त डिटेल आयडिया मिळणार आहे 12th स्टँडर्डमध्ये. ठीक आहे. कारण पहिले 2 चॅप्टर जे आहेत ते रिप्रोडक्शनबद्दलच आहे. जर एसेक्शुअल रिप्रोडक्शन होत असेल तर ते फ्रॅगमेंटेशननी होते, एक तर फिशनमुळे होते किंवा बडिंगमुळे होईल. ह्या तिन्ही टाईपचं जे आहे एसेक्शुअल रिप्रोडक्शनचे टाईप आहे हे आपण 10th स्टँडर्डमध्ये SSC बोर्डला जेव्हा आपण असतो त्यावेळेस आपण समजून घेतलेलं आहे. तरी पण आपण एकदा रिव्हिजन घेऊयात की फ्रॅगमेंटेशन म्हणजे हा जर फंगसचा हायफी असेल, ह्याचे जर तुकडे होत असेल, फ्रॅगमेंट तयार होत असेल, फ्रॅगमेंट म्हणजे पीसेस तयार होत असेल, तर प्रत्येक पीस हा एक नवीन फंगस म्हणून तयार होऊ शकते. अशा प्रकारच्या एसेक्शुअल रिप्रोडक्शनला आपण फ्रॅगमेंटेशन असं म्हणतो. फिशन म्हणजे पण ब्रेकडाऊन. ठीक आहे. फिशनमध्ये काय होते की एक छोटासा तुकडा, हा फंगस असेल तर इथला छोटासा तुकडा निघून वेगळा होऊन जातो आणि त्याच्यापासून एक नवीन फंगस तयार होतो. अशा प्रकारचा फिशन म्हणजे ब्रेकडाऊन. जर एखादा फंगस आहे आणि त्याचं जर ब्रेकडाऊन झालं असेल, एक ब्रेड आहे, त्या ब्रेडवर जर फंगस असेल, तुम्ही त्याचा थोडासा तुकडा तोडला आणि दुसऱ्या ब्रेडवर जर ठेवला तर त्याच्यावर पण फंगस डेव्हलप होईल. अशा प्रकारचं जर रिप्रोडक्शन होत असेल तर त्याला आपण फिशन असं म्हणतो. त्याच्यानंतर बडिंग एक असते. आपल्याला युनिसेल्युलर यीस्ट जो असतो त्या यीस्टमध्ये बडिंग पाहायला मिळते. बडिंगमध्ये काय होते, जर ही सेल असेल तर न्यूक्लियस हळूहळू डेव्हलप होऊन डिवाइड व्हायला लागतो आणि हळूहळू ही जी सेल आहे ही अशा प्रकारे एका साईडला सेपरेट होते. इथे एक न्यूक्लियस असतो आणि इथे एक न्यूक्लियस असतो. याला आपण बड म्हणजे आउट ग्रोथ, बाहेर निघालेला भाग सेलचा असं आपण त्याला म्हणतो. बड म्हणजे बाहेर निघालेला छोटासा सेलचा भाग. तर ही बड काही वेळाच्या नंतर वेगळी होऊन जाते आणि अशा प्रकारे त्या फंगसचं रिप्रोडक्शन होते. याला आपण बडिंग असं म्हणतो. ठीक आहे. याला पण आपल्याला 12th स्टँडर्डमध्ये आणखी चांगल्याने समजून घ्यायचं आहे. काही जे फंगस असतात हे सिम्बायोटिक फंगस पण असतात. सिम्बायोटिक. ठीक आहे. 2 लिव्हिंग ऑर्गॅनिझम जर सोबत राहत असेल आणि दोघांनाही प्रॉफिट होत असेल तर आपण त्याला सिम्बायोटिक रिलेशनशिप असं म्हणतो. म्हणजे 2 ऑर्गॅनिझम एकामेकावर डिपेंड करून राहू शकतात. ठीक आहे. याचं बेस्ट एक्झाम्पल आहे लायकेन. ठीक आहे. लायकेन म्हणजे काय, तर सिम्बायोटिक रिलेशन म्हणजे एक रिलेशन कोणाकोणामधलं, फंगस आणि ॲल्गी मधलं. ठीक आहे. ॲल्गी म्हणजे शेवाळ. तर फंगस आणि शेवाळचं एक कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळते आणि त्या कॉम्बिनेशन पासून काय तयार होतात, लायकेन तयार होतात. लायकेनमध्ये काय होत असते की जे फंगस आहे ते स्वतःचं फूड तयार करू शकत नाही आणि जे ॲल्गी असतात, शेवाळ असतात, हे ॲब्झॉर्ब करू शकत नाही न्यूट्रिशनला जे त्यांना पाहिजे असतात, वेगवेगळे इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस. तर फंगस काय करतो, फंगस खाली असतो आणि जो ॲल्गी असतो हा थोडासा असा वर असतो. तर फंगस ॲब्झॉर्प्शनला मदत करतो रूटसारखं आणि जे वरचे ॲल्गी असतात हे फोटोसिंथेसिस करून खालच्या फंगसला देतात फूड आणि खालचा फंगस जो असतो हा वरच्या ॲल्गीला त्यांनी जे काही ॲब्झॉर्ब केलं असेल, एखाद्या कुठे भिंतीवर असेल तर त्या भिंतीमधून न्यूट्रिशन असतात, आयरन आहे, मॅग्नेशियम आहे, फॉस्फेट आहेत किंवा वॉटर ॲब्झॉर्प्शन आहे, हे सगळं केल्याच्या नंतर हे फंगस त्या ॲल्गीला प्रोव्हाइड करतात. अशा प्रकारच्या रिलेशनला आपण सिम्बायोटिक रिलेशनशिप असं म्हणतो. आणखी एक प्रकारचं सिम्बायोटिक रिलेशनशिप असते त्याला मायकोरायझिया असं म्हणतो आपण. मायकोरायझियामध्ये काय होते की जे फंगस आहे, ठीक आहे, फंगसचं इन्फेक्शन प्लांटच्या रूटमध्ये होते. कुठे होते, प्लांटच्या रूटमध्ये. अशा प्रकारे प्लांटच्या रूटला असलेलं फंगसचं इन्फेक्शन, पण ते कशासाठी आहे, चांगल्यासाठी आहे. म्हणजे दोघांना बेनिफिट होते, फंगसला पण फायदा होते आणि प्लांटला पण फायदा होते. सेम प्लांट काय करते, फंगसला फूड प्रोव्हाइड करते आणि त्याच्या बदल्यामध्ये फंगस ही प्लांटची हेल्प करतो त्याला नायट्रोजन प्रोव्हाइड करून. ठीक आहे. तर अशा प्रकारचं जर रिलेशनशिप असेल फंगस आणि प्लांटच्या रूटमध्ये तर आपण त्याला मायकोरायझिया असं म्हणतो.
ठीक आहे. इन असोसिएशन विथ रूट ऑफ हायर प्लांट्स ते त्यांनी एक्सप्लेन केलेलं आहे पुढे की मायकोरायझिया काय असते. फंगस जे आहेत हे हार्मफुल पण असतात, आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे फंगल रोग पण होतात, फंगसमुळे होणारे रोग पण आहे, ठीक आहे. आणि युजफुल पण असतात. खूप सारे मशरूम जे आहेत हे आपण फूड म्हणून कन्झ्युम करतो, मशरूमची भाजी वगैरे होते. त्याच्यानंतर आणखी एक फंगस आहे, यीस्ट आहे, त्याचा पण आपण फायदा करून घेतो स्वतःसाठी. बेकरीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात याचा यूज केला जातो. ब्रेवरेजेस आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे जे ड्रिंक्स असतात त्या ड्रिंक्समध्ये पण मोठ्या प्रमाणात आपण फंगसची हेल्प घेतो त्याला तयार करायसाठी. पेनिसिलियम नावाचा फंगस आहे, या पेनिसिलियम फंगसपासून आपण अँटीबायोटिक्स तयार करतो. अँटीबायोटिक्स केमिकल सबस्टन्स आहे जो फंगसच्या ग्रोथला किंवा दुसरे जे ऑर्गॅनिझम मायक्रो ऑर्गॅनिझम आहे त्याच्या ग्रोथला थांबवू शकतात. आता जसं बॅक्टेरियाचं इन्फेक्शन झालं असेल तर डॉक्टर अँटीबायोटिक्स देतात, आणि ते अँटीबायोटिक्स कशासाठी असते तर तो बॅक्टेरिया जो आहे तो या अँटीबायोटिक्सच्या प्रेझेन्समध्ये सर्व्हाइव्ह करू शकत नाही. असे अँटीबायोटिक्स आपण फंगसपासून मोठ्या प्रमाणात तयार करत आहे. काही हार्मफुल फंगस पण आहे ज्याच्यापासून आपल्याला डिसीज होतात, ठीक आहे, वेगवेगळ्या प्रकारचे रोग होतात. असे रोग प्लांटमध्ये पण पाहायला मिळतात आणि ॲनिमलमध्ये पण पाहायला मिळतात. त्याचं एक्झाम्पल त्यांनी एक दिलेलं आहे फंगसचं, तो म्हणजे पक्सिनिया, ठीक आहे, पक्सिनिया, ठीक आहे. थोडंसं प्रोनाऊन्सिएशनमध्ये प्रॉब्लेम जातो. फंगस आर फर्दर डिवायडेड ऑन द बेसिस ऑफ, म्हणजे फंगसचं आणखी जास्त डिव्हिजन केलेलं आहे. फंगस एकच प्रकारचे नाही राहत, खूप प्रकारचे राहतात, तर त्यांना वेगवेगळ्या ग्रुपमध्ये डिवाइड केलेलं आहे. एक आहे फायकोमायसिटस, म्हणजे एल्गी सारखे फंगस, ठीक आहे. फायकोमायसिटस जरा डिलीट करतो. फायकोमायसिटस म्हणजे अल्गी सारखे किंवा अल्गीच्या सारखे दिसणारे किंवा त्याच्यासारखे फंक्शन करणारे जर फंगस असेल तर मग त्याला आपण फायकोमायसिटस असं म्हणतो. याला अल्गल फंगी असं पण म्हणतात. याचं जे मायसेलियम असते, मायसेलियम म्हणजे त्याची जी बॉडी असते ती फंगसची तयार झालेली थ्रेडपासून, त्याला हायफी आपण म्हटलं होतं, हे कोइनोसायटिक हायफीपासून तयार झालेलं असते. कशापासून तयार झालेलं असते? कोइनोसायटिक हायफीपासून तयार झालेलं असते. आपण आत्ताच बघितलं की कोइनोसायटिक हायफी म्हणजे एक हायफी जी नॉन सेप्टेड आहे आणि त्याच्यामध्ये खूप सारे काय पाहायला मिळू शकतात, आपल्याला न्यूक्लियस पाहायला मिळू शकतात. अशा प्रकारचे फंगस जे आहेत हे तुम्हाला मॉइस्ट, ज्या ठिकाणी खूप ओलावा आहे अशा ठिकाणी, डॅम्प हॅबिटॅट ज्या ठिकाणी पाणी जमा झालेलं आहे खूप दिवसापासून, किंवा अशा ठिकाणी ज्या ठिकाणी खूप जास्त प्रमाणात ऑर्गॅनिक मटेरियल जे आहेत, म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचे पार्ट किंवा एखादा लिव्हिंग ऑर्गॅनिझम, डेड लिव्हिंग ऑर्गॅनिझम असेल तर अशा डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटरवर पण आपल्याला अशा प्रकारचे फंगस पाहायला मिळू शकतात. हे ॲक्वॅटिक पण आहे, पाण्यामध्ये पण राहतात, आणि पॅरासायटिक पण आहे. पॅरासायटिक आहे म्हणजे दुसऱ्या सजीवाच्या आतमध्ये, म्हणजे ह्युमन्स आहे तर ह्युमनच्या शरीराच्या आतमध्ये, कॅट असेल तर कॅटच्या शरीराच्या आतमध्ये, डॉग असेल तर डॉगच्या शरीराच्या आतमध्ये, एखादा प्लांट असेल तर प्लांटच्या बॉडीच्या आतमध्ये राहत असेल तर मग त्याला आपण पॅरासायटिक असं पण म्हणतो. तर म्हणजे पाण्याच्या आतमध्ये पण राहतात, वॉटरमध्ये पण सर्व्हाइव्ह करतात, आणि पॅरासायटिक पण आहे म्हणजे दुसऱ्या जो लिव्हिंग ऑर्गॅनिझम असतो त्याच्या आतमध्ये पण ते राहू शकतात, ठीक आहे. याच्यानंतर येतात सॅक लाईक फंगाय, ठीक आहे, बघूयात बरं. याला आपण ऑक्सिटोमायसिटस असं म्हणतो, ठीक आहे. ऑक्सिटोमायसिटस, अच्छा ठीक आहे. याला सॅक लाईक फंगाय म्हणतो आपण, ठीक आहे. ऑक्सिटोमायसिटस, लेट इट बी, दीज आर सॅक फंगाय, सॅक सारखे काय ते पिशवीसारखे दिसणारे फंगाय असतात म्हणून याला सॅक फंगाय म्हणतात. हे मल्टीसेल्युलर फंगाय असतात. खूपच रेअरली, खूपच कमी वेळा तुम्ही याला युनिसेल्युलर म्हणून पाहू शकता. युनिसेल्युलर व्हेरायटीमध्ये यीस्ट आहे, ठीक आहे. यीस्टबद्दल आपण भरपूर काही शिकणार आहे आपल्या इंटिग्रेटेड कोर्समध्ये, कारण आपल्या सिलेबसचा तो पार्ट आहे. यीस्टपासून आपण वेगवेगळ्या प्रकारच्या इंडस्ट्रियल प्रोसेसेस पूर्ण केल्या जातात, ठीक आहे. बघू आपण काय करता येतं. तर हायफी जे असतात याच्या, म्हणजे ऑक्सोमायसिटस जे आहे फंगाय, सॅक फंगाय आहे, याच्या ज्या हायफी असतात ह्या ब्रांच असतात, याच्यामध्ये खूप जास्त ब्रांच पाहायला मिळतात. अशी वर गेलेली आहे, असं आहे, ठीक आहे. अशा प्रकारच्या ब्रांचेस आपल्याला पाहायला मिळतात त्या हायफीमध्ये. आणि सेप्टेड हायफी आहे म्हणजे असं थोडं सेपरेशन आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळू शकते. अशा प्रकारचं सॅकलाईक फंगाय तयार असतात, ठीक आहे. सॅकलाईक फंगाय जे असतात किंवा सॅक फंगाय असतात हे डिकम्पोजर असतात. जर एखादं पार्ट असेल, लीफ पडलेलं असेल किंवा एखाद्या प्लांटची बॉडी पडलेली असेल, ॲनिमल बॉडी पडलेली असेल तर त्याचं ब्रेकडाऊन करणे, त्याला पूर्णतः डिकम्पोज करणे हे काम या फंगायकडे असते, म्हणून आपण याला डिकम्पोजर्स पण म्हणतो. पॅरासायटिक मोडबद्दल आपण भरपूर काही समजून घेतलेलं आहे. पॅरासाइट्स असे ऑर्गॅनिझम असतात जे दुसऱ्या ऑर्गॅनिझमच्या बॉडीच्या आतमध्ये किंवा बॉडीच्या वर राहून त्याला कन्झ्युम करतात, ठीक आहे. तर ते पॅरासाइट्स झाले. कॉप्रोफिलस नावाचं एक नवीन न्यूट्रिशन आले. जसं पॅरासायटिझम आहे तसं कॉप्रोफिलस आहे.
हे कॉप्रोफिलस जे फंगस असतात हे जे डायजेस्टिव्ह वेस्ट असते मोठ्या ऑर्गॅनिझमचे त्याच्यामध्ये डंग ज्याला म्हणतो आपण, ठीक आहे, ते काऊ डंग असू शकतं किंवा दुसऱ्या पण ऑर्गॅनिझमचा डंग असू शकतो. डंग म्हणजे त्याचं जे डायजेस्टिव्ह वेस्ट असते त्याच्यामध्ये पण फंगस पाहायला मिळतात, त्याला आपण कॉप्रोफिलस फंगस असं पण म्हणतो. काही व्हेरायटी दिलेली आहे याच्यामध्ये सॅक फंगसची. मोरेल्स आणि ट्रफल्स आर व्हेरायटीज ऑफ सॅक फंगाय दॅट कन्झ्युम ॲज अ डिलिशियस. काही डिलिशियस म्हणून याला फूड म्हणून आपण काय करू शकतो, कन्झ्युम करू शकतो. आता आणखी एक फंगसचं नाव आलेलं आहे जे आपल्या जे कंटिन्यू स्टडी करणार आहेत पुढे, ज्यांना सायंटिफिक फील्डकडे जायचं आहे, रिसर्चकडे जायचं आहे, त्यांच्यासाठी महत्त्वाचा म्हणजे न्यूरोस्पोरा. न्यूरोस्पोरा असा फंगस आहे जो रिसर्चमध्ये यूज केला जाते, ठीक आहे. मग वेगवेगळ्या प्रकारचे अँटीबायोटिक्स असेल, जेनेटिक्सचे एक्सपेरिमेंट असेल तर त्याच्यामध्ये एक एक्सपेरिमेंटल मटेरियल म्हणून न्यूरोस्पोराचा यूज मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते. आणि त्याच्यापासून जे सायंटिस्ट असतात ते एसे तयार करतात. एसे तयार करतात म्हणजे ते निबंध लिहितात की न्यूरोस्पोरामध्ये आम्ही एक्सपेरिमेंट केला होता, मग त्या एक्सपेरिमेंटमध्ये काय झालं होतं, अशा प्रकारचं एक्सपेरिमेंटल जो यूज आहे तो न्यूरोस्पोराचा आहे. मग याच्यामध्ये त्यांनी अस्कोमायसिटस जे फंगस आहे त्याचे आणखी एक्झाम्पल दिलेले आहे. तर ॲस्परागिल्स आहे, पेनिसिलियम आहे, ते मला येत नाही, न्यूरोस्पोरा आणि सॅक्रोमायसिस अशा प्रकारचे फंगसचे वेगवेगळे टाईप्स आहेत, ठीक आहे. प्रोनन्सिएशनमध्ये थोडा प्रॉब्लेम आहे. त्याच्यानंतर येतात बेसिडोमायसिटस, ठीक आहे. बॅसिडोमायसिटस ज्याला आपण मशरूम म्हणतो जनरली भाषेमध्ये, ते मशरूम म्हणजे बॅसिडोमायसिटस. आता या बॅसिडोमायसिटसला आणखी एक टर्म वापरली जाते, आणखी एक नाव वापरले जाते इंग्लिशमध्ये, त्याला क्लब फंगाय असं पण म्हणतात, ठीक आहे. क्लब फंगाय. क्लब म्हणजे एखादं छत्रीसारखं असं स्ट्रक्चर असतं, तशा प्रकारचा जर फंगस असेल तर मग त्याला आपण क्लब फंगाय असं म्हणतो. यांच्यामध्ये आपल्याला ब्रांचेस पाहायला मिळतात, सेप्टेड हायफी पाहायला मिळतो, ठीक आहे. आणि याचे काही एक्झाम्पल यांनी दिलेलं आहे, खूप जास्त एक्सप्लेनेशन नाही आहे. ॲग्रिकस आहे, मशरूमचा टाईप आहे. गोनोडर्मा आहे, ब्रॅकेट फंगाय आहे, किंवा स्टिलॅगो स्मट्स याला म्हणतात, हे पण आहे. पक्सिनिया जो रस्ट आपण म्हणतो, ठीक आहे. अशा प्रकारचे फंगस बेसिडोमायसिटसमध्ये येतात, ठीक आहे. ड्यूटेरोमायसिटस बद्दल काहीच दिलेलं नाही आहे. ड्यूटेरोमायसिटस याला इम्परफेक्ट फंगाय असं म्हणतात. यांचे जे डेव्हलपमेंट ग्रोथ असते ते स्ट्रक्चर फिक्स नसते, त्यांचं डेव्हलपमेंट फिक्स नसते, म्हणून मग अशा प्रकारच्या फंगसला इम्परफेक्ट फंगस असं पण म्हणतात, ड्यूटेरोमायसिटस. आणि यांचं जे मोड ऑफ रिप्रोडक्शन असतं हे एसेक्शुअल असतं बेसिकली, म्हणजे यांचं जर रिप्रोडक्शन होणार असेल तर एसेक्शुअल रिप्रोडक्शनच होईल. याच्यामध्ये एक एक्झाम्पल दिलं आहे अल्टरनॅरिया, आणि ते दुसरं मला थोडंसं चालेल, ठीक आहे. तर अल्टरनॅरियाचं इथे एक्झाम्पल दिलेलं आहे की आपल्या घरी वेगवेगळ्या प्रकारचे प्लांट्स असतात. काही प्लांट्सच्या लीफमध्ये तुम्हाला अशा प्रकारचे ब्लॅक डॉट्स दिसेल, आणि तिथलं जे फोटोसिंथेटिक पिगमेंट असते क्लोरोफिल, ते क्लोरोफिल तिथून गेल्यासारखं दिसते, तो ग्रीन पोर्शन जो आहे हा संपलेला आहे बघा असं. अशा प्रकारचं जर काही असतं तर मग त्या ठिकाणी अल्टरनॅरिया हा फंगस असू शकतो. हा इम्परफेक्ट फंगाय आहे आणि काय करतो तर त्या सेलच्या आतमध्ये जातो आणि त्या सेलच्या आतमध्ये जाऊन त्याचं जे सगळं जेनेटिक मटेरियल, त्याची जी सेल असते सेलच्या आतमधलं सगळं मटेरियल कन्झ्युम करतो, खातो आणि मग जगतो. अशा प्रकारच्या फंगसला आपण इम्परफेक्ट फंगस असं पण म्हणतो. त्याचं सायंटिफिक नाव ड्यूटेरोमायसिटस असं पण आहे. तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्लांट किंगडम आणि किंगडम फंगाय किंवा फंगसचे जे किंगडम आहे याला आपण समजून घेतलं. जर तुम्हाला डिटेल क्लासेस लागत असतील ऑनलाईन तर तुम्ही माझ्या व्हॉट्सॲप नंबरवर, जो की आहे 9011416966, तुम्ही माझ्या या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. व्हॉट्सॲप तुम्ही करणं प्रिफरेबल आहे. तुम्ही जर व्हॉट्सॲप मेसेज केला तर मग मी तुम्हाला ऑनलाईन क्लासेसबद्दल आणखी माहिती देऊ शकतो. फील फ्री टू कॉन्टॅक्ट इन युअर ओन लँग्वेज. जर तुम्ही हिंदी बोलणार असाल तर हिंदीमध्ये मेसेज करा, मराठी बोलणारे असाल तर मराठीतून मेसेज करा, आणि इंग्लिश जर प्रिफरेबल लँग्वेज असेल तर इंग्लिशमधून मेसेज करा. बट डोंट गेट कन्फ्युज्ड. जेव्हा स्टुडंट कन्फ्यूज होतात तेव्हा त्याच्यामध्ये माझा लॉस असतो, ठीक आहे. मग ते स्टुडंट पुन्हा कॉन्टॅक्ट करत नाही. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा. चॅनलला आणखी सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण याच हाही जी सिरीज आपण शूट करतो 11-12 याचेच इंग्लिश व्हिडिओ पण आपण काही टाईमनंतर अपलोड करायला सुरुवात करणार आहे. तर ज्यांना इंग्लिशमध्ये हे व्हिडिओ लागतील त्यांना इंग्लिशमधून पण व्हिडिओ मिळतील. 12th स्टँडर्डचे पण व्हिडिओ आपण अपलोड करणार आहे, आणि अशा प्रकारचे भरपूर व्हिडिओज येणाऱ्या काही टाईममध्ये तुम्हाला पाहायला मिळतील चॅनलवर. थँक्यू, बाय.